श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम माझ्या भगिनींना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा। उद्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांचं विराजमान होणार आहे। तर गणपती बाप्पा आपल्याला कधी बसवायचे आहे, घरच्या घरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी, त्याच संदर्भाची माहिती आपण दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरात कधी प्राणप्रतिष्ठा करावी, तर सगळेजण पाळतात तर सगळे नाही, तर सगळे तंतोतंत पाळतात तर कोण पाळतं तर कोणी नाही। मी फक्त राहू काळ पाळते। कुठलेही शुभ काम करू नये, देवाची स्थापना, जे काही ह्या गोष्टी असतात ते करायच्या नसतात, शुभ कार्य करू नये। पण तुम्ही हे राहू काळात पारायण, व्रतवैकल्य, गुरुचरित्रचे पारायण, परत दुर्गा सप्तशती पारायण हे तुम्ही आवर्जून करू शकता। याच राहू काळात गणपती बाप्पांची स्थापना करायची नाही। राहू काळात कुठलेही शुभ काम करू नये। तर रोजच्या 24 तासापैकी वेगवेगळ्या काळात 1.5 तासाचा तो राहू काळ असतो। त्या राहू काळामध्ये शुभ काम करू नये असं म्हटलं जातं। बऱ्याच ठिकाणी आपण स्वतःच गणपती बाप्पा बसवत असतो, नाहीतर गुरुजी येऊन गणपती बाप्पा बसवतात। पण खूप ठिकाणी गुरुजींना जावं लागतं, थोडासा टाइम इकडे तिकडे होतो। मग तुम्हाला गणपती बाप्पांचा शुभ मुहूर्त कधी बसवायचा आहे, तर हिंदू पंचांगानुसार गणपती बाप्पांचा शुभ मुहूर्त हा 2:31 आहे। मग 2.5 तासाचा 2.5 तासाचा हा टाइम आहे। तर आपल्याला गणपती बाप्पा त्याच टायमाला बसवायचे आहेत। हे शुभ मुहूर्त आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे। तर सकाळी 11:03 पासून ते दुपारी 1:34 पर्यंत गणपती बाप्पांना बसवायचं आहे। आता जर थोडासा लेट झाला तर काय होणार? देवाची स्थापना मुहूर्तावर करू नका। बरेच लोक पाळतात तर काही लोक पाळत नाही। कुठलाही मुहूर्त देवाची स्थापना केलीच पाहिजे असं काही नाहीये। देवाला कुठला मुहूर्त आला आहे ते ब्रह्मांड नायक आहेत। तर तुम्ही जर पाळत असाल तर जो तुम्हाला मी टाइम सांगितला आहे त्या गणपतीरायांना आपल्याला स्थापना करायची आहे। आधीच गणपती बाप्पांना आणलं तर चालेल का? तुम्हाला मी राहू काळ सांगते। उद्या सकाळी 9 ते 10:30 पर्यंत आहे, म्हणजे 10:30 पर्यंत। तर या काळात आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची नाही आहे। आवर्जून तुम्हाला सांगेल की राहू काळात गणपती बाप्पांची स्थापना करू नका। मग तुम्हाला असा प्रश्न पडेल, शुभ मुहूर्त नाही पाळायचा तर राहू काळ का पाळायचा? तर राहू काळ वाईट असतो। राहूची केतूची 7:30 असते, आपल्याला तो त्रास होतो। राहू काळ पाळावा हेच तुम्हाला सांगेल। तर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याकडून कुठलीही राहू काळात कुठलेही चांगले कर्म, जे काही विधी असतात ते करू नये। हो, तुम्हाला सांगेल की तुम्ही सेवा करू शकता। जे काही गणपती बाप्पांची स्थापना आहे ते आपल्याला करायची नाही आहे। तुम्ही मगाशी मी तुम्हाला मुहूर्त सांगितला की 11:03 ते 1:34 पर्यंत आपण स्थापना करू शकतो। तर राहू काळ गणपती बाप्पांची स्थापना करू नका। सकाळी गणपती बाप्पा, आता तुम्ही असं बोलताल सकाळी गणपती बाप्पा आणला तर चालेल का? अर्थात कोणाकडे पर्याय जर नसेल, तुमच्याकडे जर काही पर्याय नसेल तर तुम्ही आणला तरी चालेल। काही ठिकाणी आज आणला जातो, तर काही ठिकाणी ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी आणला जातो। तर या दोघांमध्ये गणपती बाप्पा आणून ठेवायचा आहे। गणपती बाप्पा आणून ठेवला तरी चालेल, परंतु आपल्याला स्थापना करायची नाही। अगदीच नाही वाटलं तर मला तो राहू काळ पाळायचाच आहे, तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आणून ठेवू शकता, फक्त स्थापना करू शकत नाही। पाळणं न पाळणं हे तुमचा नियम आहे। हो, आपण केंद्रात दिंडोरी प्रणित यूट्यूब चॅनलवर राहू काळ रोज दुर्गा सप्तशती पारायण होत असते। मला एवढंच कळतं की राहू काळ पाळावा, जशी तुमची इच्छा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।